मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं लोकार्पण करण्यात आलं। डीएनए, नार्को टेस्ट आणि बलात्कार प्रकरणाची घटनास्थळावरील नमुने घेण्यासाठी याचा उपयोग केला जाणार आहे। गुन्ह्यांची प्राथमिक तपासणी करण्यास मदत होणार आहे। गुन्हा घडल्यानंतर फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळावरती दाखल होऊन तपासणी करणार आहे। खून प्रकरणामध्ये रक्ताचा रंग बदलण्याआधी घटनास्थळावरील नमुने घेण्यास मदत होणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मनोज, फॉरेन्सिक व्हॅनमुळे आता अधिक या संपूर्ण बलात्कार किंवा मग इतर जे गुन्हे घडतील त्यावरती तातडीने पोलिसांना त्या सगळ्या संदर्भातले पुरावे मिळणार आहेत आणि याच व्हॅनचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेलं आहे। सविस्तर नक्कीच आता थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण हे पार पडणार आहे। या सह्याद्री अतिथीगृहावरती या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण होणार आहे। या व्हॅनमुळे आपण डीएनए, नार्को टेस्ट आणि बलात्कार प्रकरणाचे घटनास्थळावरील नमुने घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होणार आहे। तसंच गुन्ह्याची प्राथमिक तपासणी करण्यामध्ये देखील या व्हॅनची मदत होणार आहे। आणि आपण बघितलं गुन्हा घडल्यावर फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळावर दाखवून सर्वेचे तपास करण्यासाठी याची मदत होणार असून जे आपण सस्पेक्ट ज्या ठिकाणी मिळतात त्याच्या तपासणी पहिली हाताने होत होती, पण आता या ठिकाणी त्या सस्पेक्टची संपूर्ण तपासणी आपण या व्हॅनच्या मार्फत होणार आहे। ते पूर्णपणे स्कॅन केले जाणार आहे आणि त्याचे मेजरमेंट पूर्णपणे त्या स्कॅन केल्यावरती संपूर्ण माप आणि त्याचं काय काय हे आहे ते संपूर्ण आपण बघितलं सर्व तिथं डिटेल हे आपल्याला त्याद्वारे मिळणार आहे। आणि आपण बघितलं खून प्रकरणात रक्ताचा रंग बदलण्याआधी घटनास्थळी नमुने घेण्यामध्ये देखील त्याचा पूर्णपणे उपयोग होणार आहे। आणि त्यामुळे आपण घटनास्थळाची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी ही देखील त्या व्हॅनच्या माध्यमातून करणार। त्यामुळे ही व्हॅन आता जे डीएनए असेल, नार्को टेस्ट असेल आणि बलात्कार असेल या प्रकरणामध्ये महत्त्वाची त्यामुळे व्हॅनमुळे आता फायदा होणार आहे आणि अधिक तपास पोलिसांना करता येणार आहे। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।